कोल्हापूर जिल्ह्यातल्या जलसंकट गंभीर बनलं असून पंचगंगा आणि भोगावती नद्यांनी तळ गाठलाय। राधानगरी धरणातून गेल्या 8 दिवसांपासून भोगावती नदीमध्ये पाण्याचा थेंबही न सोडल्यानं नदीपात्र ठिकठिकाणी कोरडं पडलंय। जॅकवेल कोरडं पडत असल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे। तर पंचगंगा नदी घाट परिसरात पाणी आटल्यानं नेहमी पाण्याखाली असणारी मंदिरं आता खुली झाली आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील पाणी संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेलं आहे। गेल्या 8 दिवसांपासून राधानगरी धरणातून एक थेंबही पाणी सोडलं नसल्यामुळं पंचगंगा नदी भोगावती नदीचा तळ जो आहे तो आता गाठू लागल्याचं चित्र दिसू लागलेलं आहे। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीवरच्या शिवाजी पुलावरती मी उभा आहे आणि माझ्या मागचं हे दृश्य आपण पाहतोय। दरवर्षी पावसाळ्यामध्ये याच नदीनं अगदी रौद्र रूप धारण केलेलं असतं। रौद्र रूप इतकं मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांनीच आजपर्यंत पाहिलेलं आहे। मात्र आता ही जून महिन्यातली परिस्थिती, जून महिना अर्धा राहिलेला आहे। आता 15 तारीख उलटून गेलेली आहे आणि अशा वेळी या पंचगंगा खरं तर पावसानं हजेरी लावली नसल्यामुळं पंचगंगा नदीची ही झालेली अवस्था पाहतोय। पंचगंगा नदी याच पुलावरून कधीच या ठिकाणी कोरडी पडल्याचं दृश्य पाहायला मिळत नव्हतं। मात्र आता ही पंचगंगा नदी हळूहळू कोरडी पडायचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। परिसरातली काही स्थानिक एक नागरिक आहेत, त्यांनी या सगळ्या संदर्भात खरं तर आपली प्रतिक्रिया देतील। खरं तर तुम्ही किती वर्ष ही नदी बघताय आणि असं चित्र आता तुम्हाला कधी दिसलं? जवळ 50 ते 55 वर्ष झालं असेल मला। कारण कायम पूर्ण भरलेलं पाणी असते। हे पहिल्यांदाच असं बघतोय की एवढं पाणी एकदम खाली उतरले आहे आणि तळ दिसते खालचं। मी पहिल्यांदाच बघायला आलो मी। पाणी संकट आता किती गंभीर चाललंय, कारण दिवसेंदिवस एक दिवस आड पाणी देखील आता सुरू। होय, बरोबर आहे। एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी पाणी येते, ते बी ठराविक टाईममध्ये 2-3 तास तेवढं असते। पण जरासं आता म्हणजे प्रॉब्लेम, आता भरपूर पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर झालेला आहे आता कोल्हापुरात। असं कधी मी आयुष्यात म्हणजे कोल्हापुरात आल्यापासून कधी बघितलं नव्हतं। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।